नमस्ते. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे अंगत पंगत. अगं कल्पना, जरा शेवयाची खीर करून घेतेस का? मी समोरची खोली झाडून घेते. खरं तर आजची अंगत पंगत नेहमी गच्चीवर लिंबाच्या सावलीत असते, पण आज नेमकंच आभाळ आलं आहे, त्यामुळे आपल्याकडे ठरलंय. तू आटपून घे लवकर, कारण बायकांचा घोळका आला ना की गप्पांमुळे काहीच सुचणार नाही. कल्पनाने शेवया परतायला घेतल्या. एकीकडे दूध तापवायला ठेवलं. तिला वहिनींमधला सकाळचा नवरा बायकोचा संवाद आठवला. अहो, जरा दूध जास्तच आणायचं आहे आज. आज आमची अंगत पंगत आहे. काहीतरी गोडधोड म्हणून खीर करते. जोशी काकू येतील आज. नवरा वारल्यानंतर त्यांना बोलवायचं राहिलंय. पलीकडच्या आवीच्या बायकोची गोड बातमी आहे. सुमती आजीची नात मोठी झाली आहे. तिचंही कौतुक करायचं आहे. माणकेबाईंचा मुलगा मेरिटमध्ये आला. त्या माऊलीचं कौतुक गोडधोडाने होईल. त्यावर त्यांचे नवरोबा म्हणाले, अहो राणी सरकार, तुमचा निर्णय आम्ही नाही थोडीच म्हणणार. हे घ्या 100 रुपये आणि हवं ते आणा. म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी गजरेही आणा हवे तर. आणि तुम्ही लावा एखादा तू त्यातलाच. गोड खीर हवी ना. आपलं सगळं आहे त्यात धाकवून नेहमीच आनंदी राहता तुम्ही. वहिनी लगेच म्हणाली होती, अहो हे आनंदी राहणं ना तुमच्या साईडल्या बायकांनीच शिकवलंय मला. ह्या अंगत पंगत मधून 6 एक महिन्यात कधीतरी आम्ही भेटतो. रोजच्या पेक्षा वेगळं एकमेकींचे लाड पुरवायला. वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी भरते. कुणाचं तिखट तर कुणाचं आंबट, कुणाचं गोड तर कुणाचं साधं जेवण. आणि त्यासोबत संवादाची असणारी देवाणघेवाण या पदार्थांसारखीच सुरू असते. कुणीतरी आयुष्यातल्या गोड गोष्टी सांगतं. तेवढ्यात कुणाचं तरी जखमेवर मीठ चोळलं जावं असा आयुष्याचा अनुभव असतो. कुणीतरी साधं सरळ काहीतरी नात्यातला मांडत, तर कोणी अध्यात्माचं सहार गप्पातून मांडत जातं. चला बोलत बसायला विषय तसा आवडीचा आहे. द्या ते पैसे, तुम्हाला मिळेल हो आज गोड खीर, असं म्हणत उत्साहाने वहिनींनी सगळी तयारी केली होती. विनयच्या ऑफिसच्या कामामुळे आपण 2 दिवस पाहुणे असलो तरी आपली अडचण न वाटून त्यांनी अंगत पंगत करायचं ठरवलंच होतं. कल्पनाला मनात वाटलं, खरंच हाय सोसायटीत असला आनंद नाहीच घेता येत. प्रत्येक जण आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवत असतो. आता अंगत पंगत तर आपल्या सोसायटीत होतच नाही, पण भिशी पार्टी अशीच काहीशी, पण पदार्थांपासून इतर सगळ्याच गोष्टींचं प्रदर्शन करणारी. खरंच ही अशी अंगत पंगत व्हायलाच हवी, असं कल्पनालाही वाटून गेलं. वहिनी आत आल्या तेव्हा कल्पनाने हे बोलून देखील दाखवलं. त्यावर वहिनी म्हणाल्या, खरं तर मी आले त्या वातावरणात असलं काही नव्हतंच. शिष्टाचाराने दार लावून जेवणं, कोणी आलं तरी हॉलमधून ताट घेऊन आत पळत जाणाऱ्या संस्कृतीतून मी आले. मला नवीन नवीन रुळायला वेळ लागला, पण आवडायला लागलं हे असं. अंगत पंगतमधून होणारं वेगवेगळ्या आयुष्याची देवाणघेवाण करणं. आपण जगत असतो आपलीच सुख दुःख कुरवाळत, पण फारसं कोणाशी विचारांची देवाणघेवाण न करत. अगदी आपल्या रोजच्या जेवणासारखंच आपलं आपण जेवून घ्यायचं. पण त्यातही संकल्पना आवडली. जुनीच असली तरी ही हल्ली बऱ्यापैकी बंद पडलेली, पण ह्या सोसायटीत अखंड चालू असलेली अंगत पंगत देवाणघेवाण. आपल्यापेक्षाही संघर्ष करत जगणारे आयुष्य असतात, त्यांना बघून शिकता येतं. या विचारांच्या अंगत पंगत मधून भावना आणि पदार्थ दोन्हीही खूप काही शिकून जातात. एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच किनार आयुष्याला मिळते. तू बघच, म्हणत वहिनींनी मगाशी आणलेले गजरे 2-2 तुकड्यात केले. अगं सगळ्यांना पुरायला हवेत. दाराशी सुंदर रांगोळी सजली. देवासमोर सुंदर सुवासिक अगरबत्ती लावली आणि छोट्याशा वाटीत खिरीचा नैवेद्य देवासमोर ठेवत वहिनी म्हणाल्या, आमच्या अंगत पंगत मधला तू मुख्य पाहुणा, प्रत्येकाच्या चैतन्यातून डोकावणारा. मग पहिले आजची स्पेशल डिश तूच घे आणि खा. अशीच सगळ्यांच्या विचारांनी आयुष्याची अंगत पंगत आनंदी होत राहू दे. चाळीतल्या छान आवरून एक एक जण येत होत्या. आपले डबे मध्यभागी मांडून पटापट पानं मांडत होत्या. काही ज्येष्ठ बायका हे सगळं परंपरेने चालू आहे आपल्या सोसायटीत ह्याचं कौतुक करत होत्या. पदार्थांची ताटात रेलचेल झाली होती. खिरीच्या वाट्या सजल्या. वदनी कवळ घेता म्हणत हसत खेळत जेवण सुरू झाली. गप्पांना वेग आला.
अगदी मनमोकळेपणाने पदार्थांसारखीच भावनांचीही देवाणघेवाण सुरू होती. कुणाचं एखादं दुखणं त्यावर 10 तरी उपाय सापडत होते. कुणाच्या आर्थिक अडचणींसाठी घरगुती तोडगे सांगितले जात होते. कुणी फार दिवसात कुणाशी बोलणं झालं नाही म्हणत मनसोक्त गप्पा मारत बसले होते. कुणी कुठे काय छान मिळतं याची यादीच देत होतं. एकंदर सगळं हलके फुलके वातावरण होतं. तेवढ्यात जोशी काकूंना ठसका लागला. डोळ्यातून खळखळ पाणी आलं. ठसक्याचं पाणी काकांच्या आठवणीने वाहायला लागलं हे सगळ्यांनी ओळखलं. सगळ्यांचेच डोळे पाणावले, कारण ही अंगत पंगत चाळी काकांनीच सुरू करायला लावली होती. काका म्हणायचे, तुम्ही बायका एकट्या असल्या की विचार तुमच्यावर राज्य करतात. जरा महिनाभरात एकमेकींना भेटत जा, एकमेकींचे लाड करत जा. ह्या अंगत पंगतमध्ये सगळ्याच तुम्ही सासूरवाशिणी आपलं माहेरचं अंगण सोडून आलेल्या. इथे एकत्र येऊन एकमेकींना आई, मावशी, ताई बनवा आणि चालू द्या विचारांची अंगत पंगत. म्हणजे मोकळ्या राहाल. साचत गेला तर मानसिक उपचार करायची वेळ येईल. मी बघतो आमच्या दवाखान्यात येतात अशा बायका, तेव्हा वाईट वाटतं. ह्यांना कोणीच कसं जमवता आलं नाही आयुष्यात. मग वाटतं आपल्याच भोवती असतात. हे माणूस म्हणून ही अंगत पंगताची कल्पना सुचली. आपल्या शेजारी पाजारी बनणारे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊया आपल्या ताटात. तेव्हाच समोरच्यांच्या आयुष्याची ही चव लक्षात येईल. संवादातून मग कळेल, अरे संघर्षात जगणारे फक्त आपणच नाही, तो प्रत्येकाला आहे. फक्त प्रत्येकाच्या संघर्षाचा रंग वेगवेगळा आहे. कुणाला लेकरू नसल्याचा, कुणाला नोकरी नसल्याचा, कुणाला पैशाने, कुणाला आजाराने संघर्ष करावाच लागतो. मग यात काय अशी दुसऱ्याची भाजी अंगत पंगतला ताटात घेतल्यावर बरं वाटतंय, तसं दुसऱ्याला पण संघर्ष आहे. आपण काही एकटे नाही ही भावना बळावून जगण्याला आणखीन उत्साह येणार आहे. जसा दुसऱ्याच्या घरचा पदार्थ खाऊन जेवणाला चव येते तसंच आहे हे. यातून जगण्याचा सोहळा करायला शिका. एखादा गोड पदार्थ निमित्त म्हणून खाऊ घाला सगळ्यांना. मनाला आनंद मिळतो, पण तो मिळवण्याची तयारी पाहिजे. इतकं साधं अंगत पंगतचं गणित मांडून काका आज ही परंपरा चालून ठेवून निघून गेले होते. सगळ्यांनी डोळे पुसले. परत विषयांतर झालं. हसत खेळत अनेक विषय हाताळले. मनमोकळी झाली संवादाची देवाणघेवाण होऊन गजऱ्याच्या सुगंधी निरोपाने अंगत पंगत संपली. घरभर मोगऱ्याची दरवळ सुटली होती. श्री कृष्णार्पणमस्तु.